श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकऱ्यांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर स्वामी सेवेकऱ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त 10 मिनिटाची सेवा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। ती सेवा आपल्याला दत्त जयंतीपर्यंत करायची आहे। कारण बरेच सेवेकरी असे आहेत की ज्यांना दत्त सेवा तर करायची आहे, स्वामी सेवा तर करायची आहे, पण त्यांच्याकडे वेळ नाही। कारण दररोजच्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत। कोणी नोकरी करतं, कोणाचा उद्योगधंदा आहे किंवा कोणाला मासिक पाळीची अडचण येणार आहे, घरी लहान मुलं आहेत आणि अशातच लग्न सराई देखील आहे, घरी लग्न समारंभ आहे। अशा बऱ्याच अडचणीमुळे मनात सेवा करायची इच्छा असून देखील सेवा करणं शक्य होत नाही। आणि ज्यांना 21 दिवसाची सुद्धा सेवा करणं झालं नाही, त्यांना मनाला तुळतुळ वाटून राहिली आहे की माझी ती सेवा चुकली आहे। त्यांनी काळजी करू नका। 21 दिवसाची सेवा करणं शक्य नाही झाली तर तुम्ही 11 दिवसाची किंवा जेवढे दिवस भरतील तेवढ्या दिवसाची ही दत्त जयंतीपर्यंत फक्त 10 मिनिटाची सेवा करू शकता। आणि ही सेवा तुम्ही आवर्जून करा। नक्कीच या सेवेमुळे तुमचं गुरुबल वाढेल आणि गुरुबल जर का सोबत असेल ना, तर आपल्या आयुष्यामध्ये अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात। आपल्याला कोणत्याच गोष्टीला घाबरण्याची सुद्धा गरज नाही, कारण आपले गुरु आपल्यासोबत असतात। असं नाही की आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येणार नाहीत, अडचणी तर येणारच, पण त्या अडचणीतून आपला हात धरून आपले गुरु आपल्याला बाहेर काढतात। आपल्याला त्या अडचणीची झळ लागू देत नाहीत, एवढी ताकद आपल्या गुरुमध्ये असते। म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीपर्यंत आपलं गुरुबल वाढवायचं आहे आणि आपलं गुरुबल वाढवण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। आता ही सेवा कधीपासून सुरू करायची याचं नेमकं मी काही सांगत नाही। तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघता किंवा तुम्ही जर का आज हा व्हिडिओ बघितला तर आजपासून या सेवेला लागू शकता। तुम्ही जर का उद्या हा व्हिडिओ बघितला तर उद्यापासून ही सेवा करू शकता। आणि ज्यांना मासिक पाळी आली असेल ते 4-5 दिवस गेल्यानंतर ही सेवा करू शकता। आणि तुम्हाला जर का इच्छा झाली ना की मला माझं गुरुबल वाढवायचं आहे, मग तुम्ही आजपासून सुद्धा ही सेवा सुरू करू शकता। पण जर का तुम्ही नेमकं दत्त जयंतीच्या आधी बघितलं 2-3 दिवसाआधी आणि मग मी फक्त दत्त जयंतीपर्यंतच ही सेवा करू का, तर तसं नाही। तुमची जर का इच्छा असेल ना तर तुम्ही ही सेवा पुढे कंटिन्यू करू शकता। आणि या सेवेसाठी संकल्प करण्याची सुद्धा गरज नाही। फक्त तुम्हाला तुमच्या मनाला सांगायचं आहे की मला दररोज 10 मिनिटं काढून ही सेवा आवर्जून करायची आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे। तर ही सेवा केल्याने काय होणार आहे, तर ही सेवा केल्यामुळे आपलं गुरुबल वाढणार आहे, आपल्या गुरूंचा वरदहस्त आपल्यावर राहणार आहे आणि आपल्या गुरूंची कृपा आपल्यावर होणार आहे। आणि जर का आपल्या गुरूंची कृपा आपल्यावर असेल ना, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अशक्य कोटीच्या अडचणीतून सहजरित्या बाहेर पडतो आणि आपले गुरु आपल्याला सगळ्या अडचणींमधून काढतात आणि तारतात देखील। तर आता या सेवेमुळे गुरुबल कसं वाढणार आहे, तर गुरुचरित्रामधील 9वा अध्याय खूप प्रभावी आहे। या अध्यायामध्ये सविस्तर सगळं काही सांगितलेलं आहे आणि ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं आहे त्यांना या 9व्या अध्यायाबद्दल सविस्तर माहीत आहे। पण ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं नाही किंवा जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते। तर गुरुचरित्राच्या 9व्या अध्यायामध्ये एक धोबी असतो। तो त्याचे कपडे धुण्यासाठी नियमितपणे नदीवर येत असतो आणि तिथेच श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी असतात आणि तो धोबी त्यांचं दर्शन घेण्यासाठी खास त्या नदीवर कपडे धुण्यासाठी येत असे। आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी गुरु आहेत, त्यांना ही गोष्ट समजणारच। ते त्याच्यावर प्रसन्न होऊन म्हणाले की धोबी, मी तुझ्या ह्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे, माग, तुला काय मागायचं आहे। तर यावरच त्या धोबींनी असं उत्तर दिले, त्यावेळेस त्याने काहीही मागितलं नाही, फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या असं त्या धोबींनी मागितलं। म्हणजे काय, तर त्या धोबीने फक्त आपल्या गुरुचा आशीर्वाद मागितला, त्याने दुसरं काहीही न मागता गुरुचा आशीर्वाद मागितला। त्यानंतर थोडेसे दिवस उलटून जातात आणि रोजच्या प्रमाणे तो धोबी दररोज त्या नदीवर कपडे धुण्यासाठी येत असे। पण एके दिवशी त्यांना त्या नदीमध्ये एक नाव येताना दिसली। ती नाव फुलांनी सजवलेली होती। त्या नावेमध्ये एक राजा बसलेला असतो आणि त्या नावेमध्ये त्या राजाच्या राण्यासुद्धा असतात आणि त्या राणींनी व राजाने त्यांच्या अंगावर अगदी रत्नजडित हार अलंकार घातलेले असतात।
आणि ते दृश्य पाहून धोबीला थोडा खेद वाटला की आपलंसुद्धा आयुष्य असं असायला पाहिजे होतं. तो एकदा स्वतःकडे बघतो आणि नंतर त्या राजाकडे बघतो की माझं पण आयुष्य असं असायला पाहिजे होतं आणि माझंच आयुष्य असं का आणि मीच असा का, असा तो त्याच्या मनामध्ये खेद करू लागतो. आणि तो राजा किती सुखात आणि आनंदात आहे त्याच्या राणीसोबत आणि माझंच आयुष्य असं का, असा विचार त्याच्या मनामध्ये येतो. आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी म्हणजेच गुरु तिथेच असतात. आणि आपले गुरु म्हटलं ना तर त्यांना काही सांगायची गरज पडत नाही. त्यांनी त्या धोबीच्या मनामधलं सगळं समजून घेतलं. त्यावेळेस त्या धोबींना गुरूंनी विचारलं की तुला काय हवं आहे. त्यावेळेस तो धोबी म्हणाला की मला या राजासारखं आयुष्य हवं आहे आणि हे आयुष्य या जन्मात होणं शक्य नाही, कारण हा जन्म तर निघून गेला. म्हणूनच जर का मला पुढच्या जन्मामध्ये असे आयुष्य मिळाले तर तुमचे फार उपकार होतील. आणि याबरोबरच तो आणखीन एक आशीर्वाद मागतो की मला पुढच्या जन्मामध्ये, माझ्या येणाऱ्या जन्मामध्ये तुमची आणि माझी भेट घडून यावी. फक्त भेटच घडून येऊ नये तर मला या जन्माची आठवणसुद्धा राहावी. असा आशीर्वाद तो धोबी गुरूंना मागतो. अशी ही कथा 9 अध्यायामध्ये आहे आणि खरंच त्या धोबीला राजासारखं आयुष्य मिळतं सुद्धा आणि सद्गुरूंची आणि त्याची भेट होते सुद्धा. ही कथा 10 अध्यायामध्ये आहे. म्हणून नक्कीच तुम्ही या 9 अध्यायाची कथा वाचा आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करा. सांगायचं तात्पर्य काय, तर त्या धोबीला सद्गुरूंची कृपा होते आणि तो मागताना काय मागतो, तर तो गुरूंना मागतो. तो म्हणतो माझ्या येणाऱ्या प्रत्येक जन्मामध्ये मला तुमचा आशीर्वाद मिळो आणि तुमचे दर्शन घडो. आणि गुरूंना त्याचं हे मागणं ऐकावंच लागतं. अशा प्रकारे आपल्याला दररोज गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या 9व्या अध्यायाचं पठण करायचं आहे आणि गुरूंना मागायचं आहे की तुमचा आशीर्वाद आणि तुमचं दर्शन मला माझ्या येणाऱ्या प्रत्येक जन्मामध्ये घडू द्या. कारण जिथे गुरूंची साथ लाभते तिथे कशाचीच कमी पडत नाही. सद्गुरूंची कृपा होते तिथे काहीही मागायची गरज पडत नाही. त्यामुळेच आपलं गुरुबल वाढवण्यासाठी, गुरुबल मजबूत करण्यासाठी आपल्याला रोजच्या रोज दत्त जयंतीपर्यंत का होईना हा 9 अध्याय वाचायचा आहे. 9व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. तर आता बघूया या अध्याय वाचनाचे काही नियम आहेत का. तर कोणतीही सेवा करायची म्हटलं तर काही नियम असतात का, असा प्रश्न आपल्याला पडत असतो. तर या अध्याय वाचनाचे कोणतेही नियम नाहीत. पण जर का आपण गुरुचरित्र हे पारायण करणार नसाल तर आपल्याला गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ दररोज हातात घेऊन वाचण्याचा अधिकार देखील नाही. गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद आहे. म्हणूनच या वेदाला उठसूट कधीही उठून आपल्याला हात लावायचा अधिकार नाही. कारण गुरुचरित्र या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून कधीही उठायचं आणि कधीही गुरुचरित्र या ग्रंथाला हात लावायचं असं करायचं नाही. मग आता सेवा तर सांगतात, तर मग वाचायचं कसं. तर काळजी करू नका. गुरुचरित्र या ग्रंथाच्या 9व्या अध्यायाची पोथी तुम्हाला कुठंही धार्मिक दुकानामध्ये मिळून जाईल. जर का ही पोथी उपलब्ध नसेल ना तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा गुरुचरित्र ग्रंथामधला 9वा अध्याय वाचू शकता. पण जर का तुम्हाला पोथी उपलब्ध होत असेल ना तर आवर्जून गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाची पोथी घरी घेऊन यायची आहे आणि ती पोथी हातात धरून आपल्याला दररोज वाचन करायचं आहे. तर आता हा अध्याय कधी वाचायचा. तुम्ही हा अध्याय सकाळ संध्याकाळ तुमच्या वेळेनुसार कधीही वाचन करू शकता. फक्त 12 ते 12:30 आपल्याला दत्त महाराजांची कोणतीच सेवा करायची नाही. कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची समजली जाते. म्हणून 12 ते 12:30 आपल्याला कोणतीही सेवा करायची नाही. तुम्ही दिवसभरात तुमच्या वेळेनुसार कधीही या अध्यायाचे पठण करू शकतात आणि गुरूंचा आशीर्वाद मागू शकतात. तर आता दुसरा प्रश्न पडतो की मांसाहार करायचा का. तर शक्यतो मांसाहार नाही केला तर अतिउत्तम. पण जर का तुमच्या घरामध्ये मांसाहार होत असेल, तुम्हाला मांसाहार करायचा असेल तर तुम्ही करू शकता. पण ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल किंवा ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार शिजवला जाणार असेल त्या दिवशी त्या पोथीला हात लावायचा नाही, त्या पोथीकडे जायचं सुद्धा नाही. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर अंघोळ ते झाल्यानंतरच ही सेवा करून घ्या. ही सेवा फक्त 10 मिनिटाची आहे. 10 मिनिटामध्ये ही सेवा होऊन जाते. मग दिवसभर जर का तुमच्या घरामध्ये मांसाहार केला गेला किंवा तुम्ही खाल्ला तरी हरकत नाही. मग दुसऱ्या दिवशीच अंघोळ करूनच ह्या पोथीकडे जायचं.
एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. मांसाहार केल्यानंतर पोथीला किंवा इतर ग्रंथाला किंवा देवांना हात सुद्धा लावायचा नाही. आणि अशा साध्या व सोप्या पद्धतीने आपलं गुरुबल वाढवण्यासाठी आपल्याला 9व्या अध्यायाचं पठण दत्त जयंतीपर्यंत करायचं आहे. व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.